पाहुयात एक महत्त्वाची बातमी। सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांचा संप स्थगित करण्यात आलाय। शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप आता स्थगित करण्यात आलाय। कर्मचारी समन्वय समितीचा हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे। पुढील 15 दिवसात अधिसूचना काढण्याचे आश्वासन देखील देण्यात आले। लेखी आश्वासन मिळाल्यानंतर संप मागे घेण्यात येणार आहे। आपले प्रतिनिधी चेतन मनावरे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। चेतन, आपण पाहतोय सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांचा संप आता स्थगित होतोय, काय अधिकची माहिती? निश्चित या आधीच मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीमध्ये देखील या संदर्भात चर्चा केलेली होती आणि या चर्चेनंतर मुख्य सचिवांच्या अंतर्गत चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळ घालण्यात आलेलं होतं। समन्वय समिती जी आहे सरकारी कर्मचाऱ्यांची, त्याच्यासोबत मुख्य सचिवांनी चर्चा केलेली होती आणि आज अखेर या चर्चेचं इतिवृत्त आहे ते कुठेतरी सरकारी कर्मचाऱ्यांच्या हाती देण्यात आलेलं आहे। इतकंच नाही तर 15 दिवसामध्ये जी नवीन सुधारित पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे 2024 पासून त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे असेल त्या संदर्भातील अधिसूचना जारी केली जाईल असं लिखित आश्वासन मुख्य सचिवांनी या समन्वय समितीला दिलेलं आहे। आणि या लिखित आश्वासनानंतर अखेर समन्वय समितीची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये उद्यापासून हा संप मागे घेत असल्याची निर्णय घेण्यात आलेला आहे, तशी घोषणा करण्यात आलेली आहे। विश्वास काटकर जे समन्वय समितीचे निमंत्रक आहेत त्यांनी लोकशाही मराठीशी बोलताना ही माहिती दिलेली आहे। परिणामी उद्यापासून सर्व राज्य सरकारी कर्मचारी असतील, शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील हे कामावर रुजू झालेले पाहायला मिळतील। तेजल, धन्यवाद चेतन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।